जनरली काय होतं की ईस्ट फेसिंग दरवाजा असेल तर इट शुड बी व्हाईट, साऊथ फेसिंग असेल तर इट शुड बी रेड, वेस्ट असेल तर इट शुड बी येलो, नॉर्थ असेल तर इट शुड बी ग्रे वगैरे असं काही आहेत, नाहीच नाही. पण शक्यतो म्हणतो की ब्लॅक नसावा, ब्लॅक नसावा असं आम्ही हे म्हणतो. सेकंडली त्याची पोझिशन जास्ती महत्वाची कलरपेक्षा. अगेन ऑन द ईस्ट आणि नॉर्थ मी आता असेल तर उत्तम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिरेक्शन तुम्ही बघताना तुम्ही आतमध्ये उभं राहून बाहेर बघायचे. ओके. कारण तुम्ही बाहेरून आतमध्ये पाहिलं की एक्झॅक्टली उलटी डिरेक्शन येणार आहे. ओके. सो डिरेक्शन बघताना किंवा तुम्ही ठरवताना यू हॅव टू स्टँड इनसाइड दॅट प्रॉपर्टी. आता धरून तुम्ही ही रूम आहे, आता इथे ईस्ट वेस्ट तुम्ही कसं म्हणणार, तर तुम्ही इथे आता समजा ही ईस्ट आहे, तर तुम्ही इथे उभं राहून तुम्ही ईस्ट म्हणायचे. तुम्ही त्या भिंतीच्या बाहेर उभं राहिलात आणि पाहिलं तर ती तुम्हाला वेस्ट बरोबर उलट डिरेक्शन होते. करेक्ट. सो तुम्ही आत उभं राहून बघायचं की ईस्ट कुठे, नॉर्थ कुठे किंवा काय. बरोबर. तर नॉर्थ आणि ईस्टला शक्यतो दरवाजे असावेत असं हे म्हणतात. साऊथ आणि वेस्टला नको. अगेन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह माशी सोलर आणि मॅग्नेटिकचं म्हणलं, दॅट इज द सेम प्रिन्सिपल. ओके. आता त्या उभं सुद्धा आता कधी कधी शक्य होत नाही फ्लॅट्स किंवा ह्याच्यामध्ये, किंवा नॉट ओनली फ्लॅट्स, घरामध्ये आता रस्ते असतात. आता समजा तुमचा बंगला आहे समजा, आणि समजा धरून चालू की तुमच्या साऊथ आणि वेस्ट साईडलाच रस्ता आहे, तर तुम्ही नॉर्थ आणि ईस्टला तुम्ही दरवाजा नाही काढू शकत. मग तिथे काय पण म्हणजे तो वाईट का, तर वाईट काय नाही. मग त्या केसमध्ये तुम्ही ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, सॉरी साऊथ ऑफ साऊथ ईस्ट, साऊथ ऑफ साऊथ ईस्ट, त्याच्यात तिथे तुम्ही दरवाजा काढा. म्हणजे असे त्याला प्रिन्सिपल आहेत काय की वेस्टला तुम्ही वेस्टच्या नॉर्थ बाजूला काढा. सो दे आर अगेन द पॉझिटिव्ह पॉइंट्स फॉर एनर्जी टू एंटर. तर असं आहे. सो पोझिशनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट रादर दॅन कलर आणि हे. त्यामुळे ते एक महत्वाचं आहे. आता प्रॉस्पेरिटीच्या हिशोबाने ते पण एक काहीतरी असतं ना की वेअर एक्झॅक्टली तुमचे लॉकर्स कुठे पाहिजे घरामध्ये म्हणा किंवा काय असे पण असते का की डॉक्युमेंट्स कॅश काही तुम्ही घरात ठेवत असाल तर त्याचा एक कोपरा कुठला तरी डिफाईन पाहिजे आणि तिजोरी सुद्धा एका कपाटाच्या आत पाहिजे वगैरे असं, किंवा पर्टिक्युलर डिरेक्शननी पाहिजे का ते. जनरली आता काय होतं, नॉर्थ ही कुबेराची साईड म्हणून मानली जाते. तर लोकांना काही जणांचं असं म्हणणं की तुम्ही नॉर्थला तिजोरी आणि हे सगळं तुम्ही तिथे ठेवा. पण अगेन काय होतं की जेव्हा एखादी तुम्ही गोष्ट ठेवता तेव्हा तुम्ही ती लोड करत असता. तर नॉर्थ आणि ईस्ट ह्या कमीत कमी लोडेड पाहिजेत असं मी मानतो. ओके. आणि दुसरं काय होतं की साऊथ, माझ्या दृष्टीने साऊथ वेस्टला तुम्ही तिजोरी ठेवणं हे सगळ्यात चांगलं, कारण तिथनं गोष्टी हालत नाहीत. तुमच्या घरातनं पैसे हल्ले आहे तर तुमच्याकडे राहणार आहे. तुमचे काय दागदागिने, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, पैसे, तिजोरी वॉटेव्हर जे आहे ते तुम्ही तिथे ठेवा. आणि साऊथ वेस्ट, साऊथ वेस्टला, कारण ते पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व म्हणजे जडत्व, ते हालत नाही. बरोबर. ते जर का आता तुम्ही आता ह्या म्हणून म्हणलं की ह्या काही गोष्टी, आणि मी सांगतो म्हणून असं नाही, हे तुम्ही अनुभव आणि ऑब्झर्व करा. असं होतं, ह्या गोष्टी होतात. तेच जर का तुम्ही ते नॉर्थ वेस्टला ठेवली तर फटाफटा पैसे खर्च होतात. मग लोकांचं असं म्हणणं असतं, अहो पण आमचा हॉल किंवा काय सगळं बाहेर आमचं इथे आणि खोली आमची तिथे, मोठं घर असेल तर तिथे दर पैसे काढून आणणे, देणे बिणे असे कसं काय करायचं. पण ठीक आहे ना, समजा काय 100 रुपये असतील तुमचे, 100 ठेवा आणि 10 रुपये ते काढून द्या, वरच्यावर तुम्हाला द्यायला लागतात. किंवा एक हलकं ठेवायचं. डेली तुम्हाला सारखं हे करण्यात काय अर्थ नाही ना, जे सारखेच तुम्हाला पैसे लागतात. आता जनरली आपण काय जीपे हे करतो तेवढे पैशाची वेळ येत नाही. हे दुकानांमध्ये किंवा काय आपण ऑफिसेस, आता हल्ली कॅशचे व्यवहार कमी झाले, तर तिथे हा प्रश्न येऊ शकतो. तर तिथे तुम्ही साऊथ वेस्टला जसे जमतील पैसे तसे बरोबर नेऊन ठेवायचे. हॉटेल समजा दिवसभरात दनादन कॅश जमत असते, थोडी जमली की तिथे नेऊन ठेवा, जमली तिथे नेऊन ठेवा. ऍट द एंड ऑफ द डे अर्ली सेकंड डे काढा आणि डिपॉझिट करा. बरोबर. तुम्हाला पैसे सुट्टे बिट्टे द्यायला लागत असतात, ते काय 500, 1000, 2-5 रुपये ठेवा काउंटरवर. कारण प्रत्येकाला आज जाऊन आणणं बिणणं प्रॅक्टिकल. मेजर चंक हेवी जे म्हणतो ते त्या साऊथ वेस्टला ठेवायचं. करेक्ट. आणि किंवा जी गोष्ट आपल्याला हलवू नये असं वाटतं, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स ते तिथे ठेवा, पैसे, दागदागिने.